बॅट माझी आहे त्यामुळे बॅटिंग सुद्धा मीच करेल। गल्लीबोळातल्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे पोरकट मनमानी आपण अनेकदा पाहिली आहे। मात्र हेच जर खेळाच्या मैदानात झालं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही। मात्र असाच काहीसा प्रकार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेमध्ये घडलाय आणि वादात सापडलेत आमदार आणि MCA चे अध्यक्ष रोहित राजेंद्र पवार। राजकारण्यांच्या घराणेशाहीने आता खेळाच्या मैदानातही एंट्री केली आहे। ज्यांनी कधी आयुष्यात क्रिकेटची बॅट हातात पकडली नाही ते लोक आता महाराष्ट्राच्या क्रिकेटचं भवितव्य ठरवणार आहेत। MCA चे अध्यक्ष रोहित पवार यांच्या काळात या संघटनेमध्ये तब्बल 400 नवीन आजीव सदस्य वाढवण्यात आलेत आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व नवे सदस्य एकतर रोहित पवार यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे व्यावसायिक संबंध असलेले लोक आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत। म्हणजे नीट विचार करायचा झाला तर आता फक्त रोहित पवार यांचा ड्रायव्हरच या संघटनेवर यायचा राहिलाय। खरं तर नियमानुसार संघटनेचे सदस्य वाढवायचे असतील तर तसा ठराव मांडावा लागतो। सर्व सदस्यांची यादी तयार करावी लागते, त्यानंतर बैठकीत त्या यादीला मान्यता मिळवून द्यावी लागते। अजीव सदस्य झालेल्या सदस्यांकडून 5000 रुपये शुल्क आकारला जातं। शुल्क जमा झाल्याची खातरजमा झाल्यानंतरच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडला जातो। पण यातला एकही नियम यावेळी पाळण्यात आलेला नाहीये। 31 ऑक्टोबरला या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। यात ऐनवेळी सदस्यांची संख्येचा मुद्दा मांडण्यात आला। त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला, पण हा विरोध डावलून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। यावर क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर क्रिकेट संघटनेने निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवली होती, पण त्यांनी ही हरकत फेटाळली। याच मुद्द्यावरून केदार जाधव आणि लातूर क्रिकेट संघटनेने 29 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। फक्त निवडणूक जिंकण्यासाठी हे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप आता होतोय।